कांदा उत्पादकांना केंद्राने मोठा दिलासा दिला। कांद्यावरच्या 20% निर्यात शुल्क आता अखेर हटवण्यात आले। 1 एप्रिल पासून आता निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले। केंद्र सरकारने कांद्यावरच्या 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। केंद्राच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले। आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरची 20% एक्सपोर्ट ड्यूटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक, नगर, पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे, या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील। केंद्र सरकारने कांद्यावर जे 20% निर्यात शुल्क होतं ते रद्द केलेलं आहे। त्याचा GR देखील प्राप्त झालेला आहे आणि आता आमच्या महाराष्ट्रातील कांद्याला जगभरामध्ये पोहोचवता येईल ही ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली। आता आमची दक्षता राहील की एवढं सगळं झाल्यानंतर जर काही ठराविक व्यापारी शेतकऱ्यांना दिशाभूल करून कमी किमतीमध्ये जर कांदा घेण्याचा प्रयत्न करणार तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि मग कांद्याचे भाव हे आता वाढतील। आमचा कांदा देशभरामध्ये महाराष्ट्राचा कांदा पोहोचेल। एक अतिशय चांगला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यांना दिलासा देण्याचा त्या ठिकाणी झालेला आहे। केंद्र सरकारने ती जी ड्युटी होती ती हटवलेली आहे। मला वाटतं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आपण अपेक्षा करूया की पुढे कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळेल।